म्हणजे यंदा पावसाचं उशिरानं आगमन झालं आहे, त्यामुळे मुंबई शहरात पिण्याच्या पाण्याची मोठी चिंता आहे. आणि मुंबई शहरातील वाढत्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी मुंबई महापालिकेकडे पर्यायी जलस्रोत उभारण्याची मागणी केली आहे. त्यासाठी नैसर्गिक तलाव आणि जलाशयांचं पुनरुज्जीवन करून त्या ठिकाणी आरो प्रकल्प उभारावेत, असं साटम यांनी सुचवलं आहे. महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना लिहिलेल्या पत्रात साटम यांनी एल निनो, मान्सूनचं उशिरानं झालेलं आगमन आणि हवामान बदलामुळं भविष्यात केवळ पावसावर अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं असं म्हटलं आहे. तसंच मुंबईतील क्षार निर्मूलन प्रकल्पाची क्षमता ही 1000 MLD पर्यंत वाढवावी आणि परिसरनिहाय पाणी वितरण व्यवस्था उभारावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. मुंबईसाठीच्या धरणांमधल्या घटत असलेल्या पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचं लक्ष आता जुलैमधल्या पावसाकडे लागलं आहे. पण जुलैमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यास कृत्रिम पावसासह इतर पर्यायांचाही विचार करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जेमतेम 8% अधिक जलसाठा शिल्लक असून तो येत्या 20 ऑगस्टपर्यंत पुरेल असा अंदाज आहे. त्यामुळे अप्पर वैतरणा धरणातील राखीव साठ्याचा वापर सुरू करण्यात आला आहे. तसंच दररोज सुमारे 500 ते 600 दशलक्ष लिटर पाण्याची तूट असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं.